माझं गाव बदलत आहे. जामदा. जामदा गावात ब्रिटिशकालीन बांधकामांचा ठेवा जपला गेला आहे. गिरणेच्या सुपीक खोऱ्याने शेतकऱ्यांच्या पदरात नेहमीच समृद्धीचं दान टाकलं आहे. चाळीसगाव धुळे लोह मार्गासाठी ब्रिटिशांनी पूल उभारला असून बंधाराही येथे आहे. महादेव यात्रा हे जामदा गावचे वैशिष्ट्य आहे. भवानी मंदिरातून जामदेकर मातेचा जागर करतात. कपाशी येथील मुख्य पीक आहे. शिक्षक, नोकरदार, मजूर आणि सैनिक असे जामदे गावचे मनुष्यबळ विभागले गेले आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी जामदे गावच्या शेतकऱ्यांना बळ दिले आहे. गावाच्या विकासासाठी निधी दिला असून काही कामे पूर्ण झाली आहेत. आज मंगेशदादांनी ह्या 5 वर्षात ह्या चाळीसगाव तालुक्याचा कायापालट केलेला आहे. दादांनी MH52 RTO ऑफिस, दादांनी इतके कामं दिलेले आहेत चाळीसगाव तालुक्याला, असं आमदार आजपर्यंत कधीच मिळणार नाही. असे आमदार साहेब आहेत आमचे मंगेशदादा. पुढेही या येणाऱ्या निवडणुकीत ते कमीत कमी 1 लाखाच्या मताने निवडून येतील अशी आमची सर्वजण आम्ही कार्यकर्ते म्हणून दादांच्या पाठीशी भरभक्कम उभे राहू. माझं जामदा गाव राहील. चाळीसगाव तालुक्यात आमचे जेवढेही सर्व खेडोपाडी जेवढे संबंध आहेत ते दादांसाठी आम्ही तन मन धनापासून सर्वजण कामाला लागू असे आमचे मंगेशदादा आहेत. एक शेतकरी पुत्र आमदारच शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजू शकतो. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जामदा गावात अनेक महत्त्वाची विकास कामे पूर्ण झाली आहेत. जामदा पाणी पुरवठा योजनेसाठी ₹53,73,000 खर्च करण्यात आले आहेत. तलाठी कार्यालय बांधण्यासाठी ₹30 खर्चून काम पूर्ण झाले आहे. बौद्ध स्तंभ चौकाच्या सुधारणा आणि अनुषंगिक कामांसाठी ₹10 खर्च झाले आहेत. गाडीवान बाबा ओट्यासमोरील चौक सुशोभीकरण आणि कंपाऊंडसाठी ₹10 खर्च करण्यात आले आहेत. जामदा शाळेची दुरुस्ती करण्यासाठी ₹3 खर्च झाले आहेत. जामदा शिवारातील 662 शेतकऱ्यांच्या खात्यात ₹1,04,99,410 जमा करण्यात आले आहेत. सध्या प्रगतीपथावर असलेली कामे देखील आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. दसके बर्डी ते जामदा रस्त्याच्या सुधारणा कामासाठी ₹2,60,00,000 मंजूर झाले असून काम प्रगतीपथावर आहे. जामदा येथे भवानी माता मंदिराजवळ सभामंडप बांधण्यासाठी ₹15,00,000 मंजूर आहेत आणि हे काम देखील प्रगतीपथावर आहे. भविष्यात जामदा गावात महत्त्वाची कामे होणार आहेत. शिदवाडी ते जामदा स्टेशन रस्त्याच्या सुधारणेसाठी ₹1,20,00,000 मंजूर झाले आहेत. कब्रस्तानाला संरक्षण भिंत बांधण्यासाठी ₹15,00,000, भिल्ल वस्ती रस्ता सुधारण्यासाठी ₹10,00,000, मुख्य रस्त्यालगत पथदिवे लावण्यासाठी ₹10,00,000, सोलर हायमास्ट बसवण्यासाठी ₹10,00,000 आणि खेडगाव रोडलगत 16 स्टेशन क्रॉसफिट ओपन जिम बसवण्यासाठी ₹6,50,000 मंजूर झाले आहेत. गावाचे गावपण टिकवण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येक गावाला विकास निधी उपलब्ध करून दिला. यामुळे गाव विकासाची साखळी जोडली गेली आहे. नेतृत्व दूरदर्शी असेल तेव्हाच हे घडते. एक असा आमदार आहे 288 आमदारांमधून मंगेशदादा सारखा आमदार महाराष्ट्रात असा एकमेव आमदार आहे की सर्वांची भावना परिपूर्ण करतो. सगळ्यांसाठी गाडीचा काच खोलून थांबून जातो आणि भाषण करतो आणि बोलतो 2 शब्द. जामदे गावकरी या अर्थाने आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कारकिर्दीचे विश्लेषण सांगतात. भवानी मातेने छत्रपती शिवरायांना संघर्षाचे बळ दिले आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या दुसऱ्या विजयासाठी आम्ही देखील भवानी मातेला साकडे घातले आहे. त्यामुळे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा या निवडणुकीत विजय निश्चित आहे असा उत्साह जामदे गावात संचारला आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिर से. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.